चला तर आज तुम्हाला ना गोधडीला आहे ना गोट मारण्याची योग्य पद्धत दाखवते बघा। अजिबात गोळा वगैरे होणार नाही, अशा गोट मारण्याची सर्व ट्रिक्स तुम्हाला दाखवणार आहे बघा। गोधडी चालू, कारण गोधडीला गोट मारला तर साईडला खूप छान गोधडीला लुक येतो आणि खूप वर्ष टिकतं। तर चला तर अशा प्रकारे माझ्या उभ्या आड्या वगैरे सर्व टिपा मारून झालेले आहेत। नमस्कार, मी आनंदी, आपले आनंदी यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। तर आत्तापर्यंत मी तुम्हाला सर्व गोधड्या भरताना टिपा मारताना सर्व दाखवलं। तर आज मी तुम्हाला भरपूर जणांची कमेंट होती की ताई गोट मारताना व्हिडिओ दाखवा। तर चला आज मी तुम्हाला गोट मारताना व्हिडिओ दाखवते। अशा प्रकारे टिपा मारून झालेले आहेत। तर त्या प्रकारे अशा प्रकारे मी अर्धी फोल्ड करून घेते, कारण गोट मारण्याची पद्धत सुरुवात इथूनच होते। तर अशा प्रकारे गोधडी अर्धी फोल्ड करून घ्यायची। तर अशा प्रकारे आपण गोधडी अर्धी फोल्ड करून घेतलेले बघा, पाहू शकता। आणि घडी व्यवस्थित येईल असं बघायचं। आणि साईडने जेवढे कपडे आलेत ना एक्स्ट्रा, तेवढ्या साईडचा कपडा येणं शिलाईतून राहिलेला असतो, तेवढा सर्व पहिला कट करून घ्यायचा, कारण गोधडीची फिनिशिंग त्याच्यावर गोटवरती समजते। तर अशा प्रकारे मी गोधडीची व्यवस्थित घडी घालून घेतलेली आहे। आणि जिथं कमी साईज वगैरे झालेलं, तिरकं झालेलं, ते अशा प्रकारे मी सर्व कट करताना तुम्हाला दाखवते। तर बघा, तर अशा प्रकारे आता कमी जास्त साईज झालेली, कधी आपण एक्स्ट्रा भाग घेतो, कधी एक्स्ट्रा म्हणजे होऊन जातं। तर अशा प्रकारे येत ना सरळ लाईन बघायची ना, अशा प्रकारे मी कट करून घेते। आतमध्ये बेडशीट टाकलेलं होतं, तर त्या साईडनेच बरोबर त्या मापानेच कट करते, कारण आपल्याला गोधडी व्यवस्थित छान अशी दिसली पाहिजे। कारण जशी गोधडीचा आकार व्यवस्थित छान असेल तर चला तर अशा प्रकारे मी सर्व कटिंग करून घेते बघा। आता मी आडवी कट केलेली आहे, मी उभी गोधडी हातरलेली आणि फोल्ड केलेली। तर बघा अशा प्रकारे मी पहिली आडवी कट करून घेतलेली आहे आणि नंतर उभी कट करताना मैत्रिणीनं तुम्हाला दाखवते। कारण भरपूर ताईंची कमेंट होते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तर नाही दाखवू शकत की पूर्ण, कधी कधी व्हिडिओ खूप मोठा होतो। तर मग आता प्रत्येक ताईंची कमेंट होते की ताई आम्हाला गोधडीला गोट मारताना दाखवा। कारण माझ्या गोधडीला तुम्हाला सांगते, गोटवरतीच माझ्या गोधडीला एवढा लुक छान येतो ना, मी कॉन्ट्रास्ट गोट मारते। त्यामुळे असं प्रत्येक ताईंना असं वाटतं की तुम्ही गोटला कापड नवीन विकत आणता का, एक्स्ट्रा घेता का कापड। तर ते पण आज मी सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणी। मी कपडा म्हणजे विकत घेते का, कोणत्या कपड्यापासून मी गोट मारते, की कोणता कपडा मी त्या गोधडीला लावते, हे पण मी सर्व ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा अशा प्रकारे उभी पण मी आता कट करून घेते। अशा प्रकारे सर्व बाजूने कट करून घ्यायचं, उभी आडवी कट करून घ्यायचं। त्यामुळे गोधडीला चांगला चेक्स आकार येतो, व्यवस्थित आकार येतो आणि घडी पण छान होते। अशी जशी विकत घेते ना आपण चादराची घडी वगैरे, तशी घडी होते, अजिबात महाग पुढं कमी जास्त होत नाही बघा। तर अशा प्रकारे आपलं सर्व कटिंग झालेलं आहे बघा। म्हणजे गोट मारताना तर खूप इझी जातं, छान जातं, त्यामुळे असं पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं। तर चला मी आत्ता तुम्हाला पट्ट्या कसे कट करते ते पण दाखवते, म्हणजे कोणता कपडा गोटला लावते ते पण दाखवते तुम्हाला। तर चला, आपल्या चहू बाजूने आपली गोधडी कट केल्यानंतर पाहू शकता गोधडीचा असा लुक दिसतो। तर बघा अशा प्रकारे आपली गोधडीचा लुक झालेला आहे, छानपैकी मस्त अशा कशी गोधडी दिसते। गोट मारायला खूप इझी जातं, असे जर गोधडी तुम्ही कट करून घेतली तर एकदम इझी जातं। जर तुम्ही कपड्यासकट गोधडी घेतली ना, तर गोधडी अजिबात आपल्या गोट मारायला पण खूप हैराण होऊन जाते आणि गोधडीला अजिबात लुक येत नाही। तर बघा पाहू शकता अशा प्रकारे आपली कट केल्यानंतर गोधडीची फिनिशिंग पाहू शकता मैत्रिणींनो, किती मस्त झालेले। तर आता मी तुम्हाला कपडा कोणता घेते गोट मारताना ते दाखवते। तर अशा प्रकारे मी पहिला त्या साडीतलाच ब्लाऊज पीस आहे तो घेतलेला आहे, त्या ताईंनी साड्या नवीन लावायला दिल्या होत्या। तर अशा प्रकारे ही साडीचा ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते मशीनवरती, म्हणजे तुम्हाला पण दिसेल। आणि हा साडीतला ब्लाऊज पीस लावला ना, गोट खूप दिवस टिकतो, अजिबात फाटत नाही। जोपर्यंत गोधडीची साडी फाटत नाही तोपर्यंत कपडा तो फाटत नाही मैत्रिणीनं। तर बघा मी पहिलं तुम्हाला दाखवते गोधडीची साईडला जे आपण वरून शिलाई मारतो ना, ती फक्त गोधडी उलटी करून घ्यायची। तर अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवते। ब्लाऊज पीस मी उभा मांडलेला आहे आणि मी कात्रीने डायरेक्ट कट करत नाही। तर अशा प्रकारे जो तिरका आलेला असतो ना, तो पहिली पट्टी अशी त्या साईडने कट फाडून घ्यायची मैत्रिणी। जेवढं तुम्ही फाडून घेईल ना, तेवढी ट्रिप्स मी तुम्हाला सांगते, तेवढा गोधडीला म्हणजे गोधडी मारताना अजिबात एकही चून पडत नाही आणि पूर्ण प्लेन होऊन जाते गोधडी मैत्रिणींनो। 3.5 इंचाच्या मी पट्ट्या करून घेते। तर तुम्हाला माप पण दाखवते 3.5 इंचाच्या। तर तो कपडा ब्लाऊज पीसाचा कपडा खाली सरकत होता सारखा, तर मशीनमध्ये असं घातलेलं आहे। तर बघा तुम्हाला माप दाखवते बघा,
अशा प्रकारे मी 3.5 इंचचा कपडा मी कट करून घेते, कारण आपल्याला 1 इंचचा गोट मारायचा आहे. हवे असलेस तर तुम्हाला मोठा गोट मारायचा असेल तर 4 इंचचा मारू शकता, 5 इंचचं कापड घेऊ शकता, 6 इंचाचा, जेवढा तुम्हाला गोट हवा असेल तेवढा तसा तुम्ही घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी 3.5 इंचाच्या पट्ट्या मी कट करून घेणार आहे. आणि आपल्याला ह्या गोधडीला पट्ट्या हव्या आहेत ब्लाऊज पीसाच्या 8 मी पट्ट्या अशा प्रकारे पहिलंच मी कट मारून घेते, कारण जेणेकरून आपल्या गोधडीला म्हणजे अशा प्रकारे मी कट करून घेते. बघा आता तुम्हाला दाखवते, कारण मी ही पट्टे ना फाडणार आहे डायरेक्ट. मी कात्रीने कट कधीही कट करत नाही. तर बघा आता अशा प्रकारे मी असे कट मारून घेते. आणि जसं गोधडीला म्हणजे असं टिपा मारत येईल तर तसं ते मी पट्ट्या फाडून घेते. पण मी सुरुवातीला तुम्हाला कट मारताना दाखवते आणि फाडताना पण दाखवते आणि फाडल्यानंतर पण दाखवते. बघा आता अशा प्रकारे मी सर्व पट्ट्या फाडून घेणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्या सर्व पट्ट्या फाडून झालेल्या आहेत. बघा फाडल्यानंतर पट्ट्या मात्र आपल्या अशा दिसतात 3.5 इंचाच्या. बघा एकदम सरळ, बघा किती सरळ आपल्या पट्ट्या आलेल्या आहेत. बघा आता सर्व पट्ट्या अशा आपल्या फाडून झालेल्या आहेत. बघा आता अशा प्रकारे आपल्या 8 पट्ट्या तयार झालेल्या आहेत. बघा एकसारख्या 8 पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत 3.5 इंचाच्या. तर दाखवण्याची पद्धत फक्त एवढीच दाखवली तुम्हाला, म्हणजे तुम्हालाही गोधडीला गोट मारताना किंवा तुम्ही तर अशा प्रकारे मी गोधडीची जी साईड धरली 3 टिपा मारताना गोधडी मानतं उलटी धरायची आणि उभी धरायची. कारण गोधडीला उभी धरली ना तर गोट पण छान येतो. आडवी धरायची नाही, उभी धरायची. सुरुवातीला मी गोधडीला उभी टिप मारते, तर पाहू शकता. तर अशा प्रकारे वरती मी कापड ठेवलेले आणि खाली गोधडी धरलेली. तर अशा प्रकारे बघा. आणि मी अर्धा इंच मार्जिन धरते. तुम्हाला हवं असल्या 2 इंच पण धरू शकता. तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही धरू शकता. जशी पट्टीची साईज आहे मोठी तशी तुम्ही धरू शकता, म्हणजे तुमच्या पट्टीच्या साईजनुसार. मी 1 इंचाचा गोट मारते. 1 इंचाचा गोट मारला ना गोधडीला खूप छान लूक येतो. आणि जसं गोधडीला तुम्हाला दाखवते आता, ही अशी पट्टी अशी ताणून धरायची. गोधडी तर ताणलेलीच असते, सरळ असते. पट्टी मात्र अशी ताणून धरायची. जेवढी तुम्ही ताणून पट्टी धरल ना तेवढा छान गोधडीला गोट मस्त बसतो, एकदम परफेक्ट बसतो, अजिबात चून नाही. आणि फिनिशिंग तंग एकच नंबर येते, की जेणेकरून आपण जर गोधडी बघितली ना तर पटकन समोरच्यांना आवडली पाहिजे असं त्या गोधडीचा लूक असतो. तर बघा तर अशा प्रकारे कपडा ताणून घेतला ना तर गोधडीला गोट छान येतो. तर मैत्रिणींनो, आणि नवीन काही माहिती असल्यास ना हवी असल्यास तुम्हाला असून जाणून घ्यायची असेल तर नक्की कमेंटद्वारे सांगा की ह्याविषयी व्हिडिओ बनवा, कारण मला पण समजणे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू. तर बघा तर अशा प्रकारे थोडा कपडा कमी पडला होता, तर त्याच्याखाली असं दुसरा कपडा मी जॉईन करून घेते आणि नंतर टिप मारताना तुम्हाला दाखवते मी तो कपडा कसा जॉईन करून घेते. तसंच ठेवायचं नाही मैत्रिणीनं, पहिलं आहे तशी सरळ टिप मारून घ्यायची. तर तिथं बंद केलं असतं तर नंतर काय होतं माहिती आहे का, तिथून धागा थोडा सुटत जातो आणि गोट थोड्या दिवसांनी, वर्षांनी, 6 महिन्यांनी उसवत जातो. तर म्हणून तिथं कधी जॉईंट असली पट्टी किंवा सुरुवातीला जॉईन करून घ्यायचं असेल तर नक्की करून घेऊ शकता. पण मी सुरुवातीला काही जॉईन करून घेत नाही, नंतर जॉईन करते जसं कमी पडेल तसं. कारण सुरुवातीला जॉईन केलं ना उलटं सवासं करण्यातच माझा वेळ खूप जातो, म्हणजे मी सुरुवातीला जॉईन करतच नाही. मग असं होतं की सुरुवातीला जॉईन केलं नाही ती पट्टी उलटीच लागली जाते, परत उसवावं लागतं आणि परत जॉईन करून घ्यावं लागतं. म्हणून मी काय करते, नंतर जॉईन करते. तर अशा प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे मी गोट मारते बघा. आणि कपडा शेवटी मात्र ताणून धरायचा. बघा अशा प्रकारे मी कपडा ताणून धरलेला आहे गोटचा. तर मागं पुढं करू नये ना, तर ते बंद करून अशी टिप मागं पुढं करायची, कारण उसवलं नाही पाहिजे. आता मी तुम्हाला जॉईन केलेला कपडा होता ना ते दाखवते कसा जॉईन करायचा तो, त्याच्यावरती टिप कशी मारायची ती. तर अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे तो जॉईन करून घेते. बघा मागं पुढं सारू नाही ना, असं जॉईन करून घेते. कारण आहे ना गोधडीचं गोट आहे ना खूप वर्ष टिकतो, जॉईन केलेला अजिबात निघत नाही. तर बघा आता अशा प्रकारे मी डबल टिप मारून घेतलेली आहे. आता गोधडी आहे ना उलटी करायची आहे, तशी नाही ठेवायची. आता फिरवून घ्यायची गोधडी. बघा अशा प्रकारे मी फिरवून घेतलेली आहे. आणि गोधडीला कपडा पूर्ण नाही लावायचा, म्हणजे एक साईड असते ना, एक साईड तेवढीच कंप्लीट करायची. आणि बघा आता अशा प्रकारे एक साईडला मी गोधडी कपडा लावून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे मी अर्धा इंच आतमध्ये कपडा टाकून 1 इंचाचं होईल तेवढंच मी गोट घेते. बघा अर्धा इंच तुम्हाला दिसतं आहे, तर अशा प्रकारे फोल्ड करून घेते.
आणि ज्यावेळेस आपण शिलाई मारतो ना, जर पहिली शिलाई मारली ना तर त्याच्यावरतीच आली पाहिजे. तर बघा तुम्हाला शिलाई दाखवते. ही शिलाई आहे आपली. ह्या शिलाईवरतीच आपली वरची शिलाई आली पाहिजे किंवा आतमध्ये आली तरी चालते. कारण मग गोदरेजला टिप कशी होते, मागणं पूर्ण एकच दिसते आणि फिनिशिंग पण खूप छान. तर बघा तर अशा प्रकारे जो बोट फिरवून घ्यायचं आणि अशा प्रकारे टिप मारून घ्यायची बघा. आणि जे काही एक्स्ट्रा कापड असतं आपण बोट फिरवलेलं असतं ना, थोडं आतमध्ये बसतं, म्हणजे बाहेर असं दिसत नाही किंवा दोरा वगैरे अशा प्रकारे दिसत नाही. त्यामुळे गोदरीला लुक छान येतो. नाहीतर थोडे थोडे धागे आपण कट केलेले असतात, कपड्याचे राहिलेले असतात, ते धागे असे बाहेर येतात. त्यामुळे थोडं बोट फिरवून घेतलेलं आहे. तर बघा तर अशा प्रकारे थोडं थोडं करून आहे ना, अशा प्रकारे गोट मारून घ्यायचं. आणि ही सोपी आयडिया आहे, एवढं काही अवघड नाही आहे, खूप छान मस्त. तुम्ही पण हवा असले तुम्ही पण घरी गोदरी शिवू शकता ना, अशा प्रकारे गोट मारू शकता तुम्हाला जसं हवा असेल तसं. तर आता तुम्हाला समजलंच असेल की गोदरीला गोट मी कोणत्या कपड्याचा मारते, की गोदरीला फिनिशिंग उत्तम येण्यासाठी मी कलर कोणता वापरते ते पण कळलं असेल. आणि जेणेकरून मी ना कॉन्ट्रास्ट कपडा घेते, अशा प्रकारे कॉन्ट्रास्ट कपडा घेते. आता ह्या साडीतलाच कपडा होता त्यामुळे तो ब्लाऊज पीसच होता, त्यामुळे तो कॉन्ट्रास्ट झालेला आहे. आणि नवीन त्या ताईंनी साड्या दिल्या होत्या लावायला, त्यामुळे पूर्ण मॅचिंग झालेले आहे. तर मी रेड कलरचा लावणार होते पण त्यांच्या साडीतला कपडा निघाला, त्यामुळे मी तो घेतला आणि लावला. तर बघा अशा प्रकारे आपली गोट मारण्याची पद्धत तुम्हाला साधी सोपी सरळ भाषेमध्ये सांगितलं आहे. ट्रिक्स पण सांगितल्या आहेत. खूप ताईंची कमेंट होती म्हणून म्हटलं जाऊ दे आता त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जाता जाता एक कमेंट खूप महत्त्वाचे, एक लाईक खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. एक तर लाईक प्लीज करा. तर बघा आता गोदडीचा तुम्हाला कसा लूक दिसतोय ते बघा. आता म्हणजे गोट मारल्यानंतर आहे ना बघा, म्हणजे आपल्याला साडीचा कसा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट असला तर साडी उठून दिसते, तसंच गोदडीचा सुद्धा गोट असला की गोदडी उठून दिसते. तर अशा प्रकारे माझ्या सर्व बाजूने आहेत ना, तशाच प्रकारे सेम व्हिडिओ खूप मोठा होता म्हणून मी सर्व बाजू तशाच प्रकारे टिपा मारून घेतलेले आहेत. आणि डबल टिपा मारते, डबल टिपा मारताना पण तुम्हाला दाखवते. कारण हे जे कोणे असतात ना, असे गोदडीचे कान म्हणतात, पहिल्या भाषेत म्हणायचे गोदडीचे कान, ते पूर्ण असं दाबून घेते आणि अशा प्रकारे पूर्ण टिपा मारून घेते. तर बघा आता इथं थोडा धागा उसवले म्हणजे राहिला होता, तर त्यासाठीच मी टिप मारते की जेणेकरून कुठंही जरी थोडं कापड निसटलं तर गोदडीचा थोडा गोट आहे ना हळूहळू निसटत जातो. त्यासाठी मी प्रत्येक गोदडीला माझ्या डबल टिपा असतात गोटला. तर बघा आता गोदडीचा गोट आवडला असेल तर न शेअर करा. आणि जुन्या कपड्यांपासून अशीच मी गोदडी बनवत आहे. तर गोदडी कशी वाटली ती पण कमेंटद्वारे सांगा. तर आता पूर्ण तुम्हाला गोदडीचा व्हिडिओ, गोदडीचं लूक दाखवते, कशी आपली गोदडी तयार झाली आणि कशी दिसते ती एकच नंबर दिसते की नाही मग पाहू शकता. तर चला मैत्रिणीनं, किती आपली गोदडी मस्त झालेली आहे बघा, एकदम छान परफेक्ट बघा, पाहू शकता. अशा प्रकारे मस्त आपला गोदडीचा लूक तयार झालेला आहे. कशी वाटली गोदडी नक्कीच. आणि जवळून पहा गोदडीचा गोट, म्हणजे शिलाई कुठेही चून आली का, अजिबात चून आलेली नाही. फिनिशिंग पाहू शकता किती मस्त आपली फिनिशिंग आहे गोदडीची. म्हणजे गोदडी पणची फिनिशिंग पण पाहू शकता आणि गोदडीचा गोट पण पाहू शकता. तर बघा आपला 1 इंचाचा गोदडीचा गोट पाहू शकता. हा काय मस्त आपल्या गोदडीचा गोट आलेला आहे, खूपच मस्त. तर चला अशाच प्रकारे मी गोदडीला गोट मारलेला आहे. तर कसं असतं मैत्रिणीनं बघा, पाहू शकता. चला आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.